नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी परत एक नवीन महाराष्ट्र सरकारची तसेच महाज्योती पोर्टल अंतर्गत एक महत्त्वाची योजना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. नुकतेच मित्रांनो 2024 मध्ये जे काही विद्यार्थी 10वी पास झालेत अशा विद्यार्थ्यांसाठी महाज्योती अंतर्गत फ्री टॅबलेट योजना ही महत्त्वाची योजना राबविली जात आहे. ज्या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना 10वी झाल्यानंतर नीट, CET अशा प्रकारचे जे काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या प्रशिक्षणासाठी त्यांना मोफत फ्री टॅबलेट इथे दिलं जात आहे. तर जे काही नीट असणार आहे, CETच्या ज्या काही परीक्षा असणार आहे, त्यांच्या संपूर्ण तयारीसाठी महाज्योती अंतर्गत विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट देऊन त्यांचं संपूर्ण तयारी इथे केली जाणार आहे. तर 10वीच्या विद्यार्थ्यांना नीट, CET प्रशिक्षणासाठी मोफत टॅबलेट या योजनेसाठी लवकरच ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होणार आहे. त्या अगोदर आज आपण या व्हिडिओमध्ये फ्री टॅबलेट योजनेसाठी जी काही योजना आहे, या योजनेसाठी आवश्यक पात्रता काय? कोणते विद्यार्थी योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात? अर्ज कुठे करावे लागेल? आवश्यक कागदपत्रे कोणकोणते लागतील? याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तसेच ज्या विद्यार्थ्यांना 10वी नंतर नीट, CET सारख्या परीक्षांची तयारी करायची अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेअंतर्गत फायदा होईल. चला तर या योजनेची माहिती जाणून घेऊया. तर या योजनेचं नाव आहे महाज्योती फ्री टॅबलेट योजना. तर सर्वात अगोदर त्याची माहिती जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशाकरिता तयारी करत असतात. अशाच विद्यार्थ्यांना मोफत नीट, CET परीक्षांचं प्रशिक्षण देण्याचे काम महाज्योती संस्था या दरवर्षी करते. दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा मोफत प्रशिक्षण सुरू झालं आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांना लवकरात लवकर महाज्योतीच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे करायचा आहे. तर 2025 मध्ये होणाऱ्या नीट, CET परीक्षांची तयारी करण्यासाठी महाज्योती संस्थांकडून विद्यार्थ्यांना 18 महिन्याकरिता मोफत प्रशिक्षण इथे दिलं जात आहे. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत एक मोफत टॅबलेट उपलब्ध करून दिला जातो. तसेच त्यामध्ये 6 GB इंटरनेट डेटा सुद्धा इथे अभ्यासासाठी मोफत दिला जातो. महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना जी काही कागदपत्रे असणार आहे, अटी शर्ती असणार आहे, अशा प्रकारची संपूर्ण पात्रता आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर फ्री टॅबलेट योजनेची थोडीफार पात्रता आता जाणून घेऊया. म्हणजे कोणते विद्यार्थी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. विद्यार्थी हा इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जाती, जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील म्हणजेच OBC, VGNT, SBC या प्रवर्गातील असावं. अशाच कास्ट कॅटेगरीमधील विद्यार्थी या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकतात. विद्यार्थी नियमित 11वी व 12वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असावा. जे विद्यार्थी यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये 10वीची परीक्षा देत असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा मागील वर्षी दिली असेल असे विद्यार्थी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 2024 मध्ये 10वीची परीक्षा दिली किंवा 23 मध्ये 10वीची परीक्षा दिली असे संपूर्ण विद्यार्थी या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकतात. आता या योजनेसाठी काही आवश्यक कागदपत्रे लागतात तर ती कोणती? त्यामध्ये विद्यार्थ्याचं सर्वात अगोदर आधार कार्ड, नंतर जातीचा दाखला, रहिवासी दाखला, जर विद्यार्थी OBC मधून असेल तर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, 10वीची मार्कशीट, 10वीचं हॉल तिकीट, विद्यार्थी 10वी पास असल्यास 10वीची गुणपत्रिका, विद्यार्थी 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याबाबतचा पुरावा, अशा प्रकारे जवळपास 7 ते 8 डॉक्युमेंट तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहेत. हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. आता यानंतर आहे फ्री टॅबलेट योजना. या योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कशा प्रकारे आहे. जर मित्रांनो तुम्हाला पण महाज्योती अंतर्गत फ्री टॅबलेट योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्याची प्रोसेस त्यांनी खूप सोप्या पद्धतीने ठेवलेली आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला महाज्योतीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आणि तिथे जाऊनच तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म इथे फिलअप करायचा आहे. परंतु यामध्ये अजून तरी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म नुकतेच सुरू झालेले नाही, परंतु लवकरच यासाठी ऑनलाईन अर्ज हे सुरू होणार आहेत. जेव्हा केव्हा आपण याबद्दलचं अपडेट येईल तेव्हा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की शेअर करू. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तसेच व्हॉट्सअप चॅनलला पण जॉईन करायला विसरू नका. जेणेकरून हे महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर व्हॉट्सअपवर, यूट्यूबवर भेटत राहील. तर याबद्दलचे जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे त्याबद्दलचं अपडेट मी तुम्हाला नक्की शेअर करणार आहे. त्यासाठी आपल्याला जॉईन करायला, शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो अशा प्रकारे ही संपूर्ण योजना आहे. तर या योजनेसाठी जी काही ऑनलाईन प्रोसेस असणार आहे ती खूप सोपी पण दिलेली आहे. ते सर्वात अगोदर तुमचं रजिस्ट्रेशन करायचं, नंतर संपूर्ण माहिती फिलअप करायची, संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करायचे, अशा प्रकारची संपूर्ण प्रोसेस इथे दिलेली आहे.
या अंतर्गतच तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज इथे करायचा आहे. तर मित्रांनो, पाहायला गेलं तर अशा प्रकारे महाज्योती फ्री टॅबलेट योजना असणार आहे. या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतली आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या प्रत्येक 10वी पास विद्यार्थ्यांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्या पण विद्यार्थ्यांचा इथे फायदा होईल. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एक नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. त्यासाठी आपल्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.